केज विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पक्ष व महायुतीच्या अधिकृत उमेदवार आमदार नमिताताई मुंदडा यांनाच पुन्हा केज विधानसभा मतदारसंघात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी यासाठी परळीवेस भागातील महिला भगिनींनी आई योगेश्वरी जे अंबाजोगाईचं ग्रामदैवत आहे या आई योगेश्वरीला या ठिकाणी वाजत गाजत येऊन 51 नारळाचं तोरण बांधलेलं आहे आणि या ठिकाणी आई योगेश्वरीला प्रार्थना केली आहे की पुन्हा आमदार नमिताताई मुंदडाच यांना या ठिकाणी विजय मिळावा आणि एक चांगला विजय त्या ठिकाणी संपादन करता यावा अशी त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे। परळीवेस भागातील या महिला युवा नेते भारत जोगदंड यांच्या नेतृत्वाखाली योगेश्वरी देवीच्या ठिकाणी आल्या आणि त्या ठिकाणी 51 नारळाचं तोरण त्या ठिकाणी बांधण्यात आलं आहे। वार्ता न्यूज करिता परमेश्वर गित्ते, अंबाजोगाई, जिल्हा बीड। प्रभाग क्रमांक 4 मधील परळीवेस येथील मातंग समाजाच्या माझ्या महिला आदरणीय नमिताताई मुंदडा येणाऱ्या 23 तारखेला विजयी होण्यासाठी देवी चरणी 51 नारळाचं तोरण आणि पातळ नवस घेऊन आले आहेत। तरी मी देवी चरणी अपेक्षा करतो की येणाऱ्या 23 तारखेला नमिताताई मुंदडा या निवडून याव्यात, हीच चरणी अपेक्षा। धन्यवाद। नमिताताई याव्या निवडून म्हणून आमची खूप इच्छा आहे आणि तेच आमचे कामं करतील म्हणून आम्हाला खात्री आहे। नाव नंदाविलास बेठाडे आणि नमिताताई निवडून याव्यात म्हणून आम्ही 51 नारळाचं तोरण आम्ही नवस जोगामायला बोललेला आणि जोगामायला एवढीच विनंती आमची की नमिताताई मुंदडाताई निवडून याव्या एवढं।